दादा आजचा पूर्ण स्पॉन्सरशिप दादा रूम प्रणयने लॉक केला. पहिला कोण खाती बसते. आली चल रेडी 1 2 3. अरे बंधू वाटते मी हरणार आहे. लिफ्ट बंद व्हायला 10 दिवस लागले. काय नाही भाई तुम्ही पण स्टॅरिस घ्या. लिफ्ट काय नाही धोका आहे. कालभैरवजीच्या मंदिरात चाललेलो आणि इकडे एवढी ट्रॅफिक आणि रस्त्यावर बारका आहे ना. आणि लोकांनी इकडे प्रॉपर असं मीरा रोड भाईंदर बनवून टाकलंय. रस्ता कमी आणि बाकी सगळ्या गोष्टी जास्त आहेत त्याच्यावर. मीरा रोड भाईंदर तरी परवडेल. ठरवलं गाडी घरी ठेवूया. घरी म्हणजे हॉटेलवर. आणि मग तिकडून मग इकडे एक वेगळी रिक्षा झाली त्याची. काय त्याचं नाव मला नाही माहिती पण ती पकडून जाऊया. 3 लोक आत बाहेर काढलं तर फोन जाण्याची शक्यता पण वाटते. एक गलीतून 2 गाड्या आल्या ना खतम. आयुष्य खतम. नगरी का ये अवंतिका नगरी. पुराना नाम इसका नाम अवंतिका नगरी. जादूगर नगरी थी. ती बघा हंबा. आपण आम्ही खेळीने खाली होतो जर चांगला असतं तर तो बोललाच ना की इकडे खाना खाव. त्याचा तू का बोलला उदर जा. याने डायरेक्ट जेवायला सांगलं इकडे कुठेतरी. पण आपला एक भाऊ लॅक्टोस इंटॉलरंट आहे. त्याला दूध दही वगैरे पदार्थ चालत नाही. आणि मोस्टली थालीमध्ये देत होता कढी वगैरे होती छास वगैरे. तर मग हे मजा नसते आली म्हणून आम्ही दुसरं हॉटेल आपल्याला बघायला चाललोय. इथे सेम सगळीकडे थालीच भेटते आणि सेम डिश भेटतात मोस्टली सगळ्या हॉटेलमध्ये. तर आता परत त्याच जुन्या हॉटेलमध्ये चाललोय. काहीतरी ऍडजस्ट करू. इकडे थालीमध्ये 4-5 आयटम कमी होते. तिकडे 1-2 आयटम जास्त होते. रोटी टेस्टी लागते. रोटी भाजी बरोबर ग्रीन चटणी आणि लाल चटणी मिक्स केल्यावर जे आहे ते पण चांगलं लागते. पहिला इथे आलोय. हे आहे गडकालिका मंदिर. हे दुसरं मंदिर आहे. इकडेच जेवलो ना. काल भैरव को भैया का प्रसाद वगैरह लेना है अपना को. हाँ. ऐसे ले लेना क्योंकि दारू ही बांध देंगे. दारू मटके में डाल देते हैं. हाँ. अभी जो प्रसाद यहाँ का है जो यहाँ पर 1000 दीपक जलते हैं. अच्छा. आप सरसों का तेल की शीशी ले जाओगे मतलब प्रसाद के साथ में तो उसमें 1000 दीपक में एक आपका नाम का दीपक जलेगा यहाँ पर. लोग इस मंदिर पे आए हुए ना. ये मंदिर पूरे भारत विश्व का एकमात्र मंदिर है. 9 ग्रह रहते हैं ना ब्रह्मांड में जिसमें से मंगल जो ग्रह है यहाँ पे बालक के रूप में अवतार है और शिव रूप में विराजमान है. तो शिव जी का मस्तक का पसीना इस जगह भूमि पे गिरा था तो भूमि जी के गर्भगृह से महामंगल की उत्पत्ति थी शिव बालक के रूप में. इसलिए उनको शिव पुत्र भी कहा गया है और धरती पुत्र भी कहा गया है. वाटलं खूप. आरती तुम्ही व्हिडिओ बघणार आरतीचा तुम्हाला पण खूप एनर्जी आणि स्पिरिच्युअल वाटेल. आता आपण चाललोय महाकालेश्वर मंदिर मध्ये.
इकडे प्रवेशद्वार आहे आणि हा महाकालचा कॉरिडॉर आहे आणि हे खूप छान बनवलंय. तशी लाईन फास्ट जाते, हात खूप वाढत चाललंय. पण देवाने सगळी सोय केली. हा. करण्याची इच्छा होती ना, पैसे न देताना आपण गाडीमध्ये जाणार. लाईन आहे. लाईन बघ ना. आता तरी पण एवढी गर्दी आहे माहिती आहे का. बघतोय ट्राय करतोय जेवण जातं कॅमेरामॅन सगळे कॅमेरा वगैरे घेतो शिकत. एवढं म्हणजे खरंच मनापासून प्रसन्नता झाली आणि इतकं छान दर्शन भेटलं ना, काही सांगू नाही शकत. हे इकडे बांधून घेतलं. हे नवग्रहांचं मंदिर आहे. इथे लवकर बंद होते, म्हणजे सगळे मार्केट वगैरे लवकर बंद होतात. तर आपण जर प्लॅन करतात महाकाल उज्जैनला यायला तर तुम्ही असं टायमिंग सेट करा की 10च्या अगोदर जे पण तुम्हाला करायचं दर्शन वगैरे आणि त्याच्यानंतर कॉरिडॉर व्हिजिट वगैरे, कारण कॉरिडॉर आता खूप छान बनवला आहे. तर 10च्या अगोदरच सर्व प्लॅन करा. महाबळेश्वर सकाळची फिरल्या वर्षी आत्ता जाऊन खेळला तरी आम्ही 5 बसलो. जेवण जस्ट आलोय, सगळे वैतागले, जेवण फुल हापोटभर झाले. पण इकडचा सोफा वापरला नाही, पैसे वगैरे भरले तर सोफावर वगैरे बसू जरा. बरं वाटलं. 12:30 वाजलेत. सगळं झालं आजचा दिवस. खूप खर्च पण झाला, पण शेवटी महाकाल ज्योतिर्लिंगाचं दर्शन खूप छान प्रकारे झालं आणि जी हरिसिद्धी माताची आरती भेटली आम्हाला तिथे एक डिफरंट वाईब होती जी तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकणार. मित्राने पण थकलाय, झोपलाय, दादा पण झोपलाय. उद्या सकाळी लवकर उठायचे 6:30ला. बघू आता 6:30ला कोण उठते कोण नाही उठत. 6:30ला उठायचा ट्राय करू, बघूया काय होतं उद्या.